अरे आज सकाळी दसरा आहे आणि किती चिल करतोय आपण आता. आवरायची आहे, तयारी आहे आणि आज दसरा आहेच आहे. अजून काय आहे आज? बाबाचा बर्थडे. मग काय करणार आहे आज तू? बाबाला काही गिफ्ट देणार आहे? अरे ते तर मी थोड्या वेळाने सांगणार. सरप्राईज आहे का? चला 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 आवरायचं आता, पटापट आंघोळ करायची आहे आणि आपल्याला बाहेरून जरा शॉपिंग करून यायचं आहे. ओके. नेहमीप्रमाणे आजी दसऱ्याची पूजा झालेली आहे आणि आई काहीतरी वाचनायचं चालू आहे. आम्ही आत्ता जाऊन येतो तर कार मध्ये आता कुठे जाणार आहे आरो? कार मध्ये आलो की आपण मिळू. आलूचे फुलं आहेत आणि त्यानंतर भाजी आहे आणि अजून काय सांगितलं आरो मम्माने? फुलं आहेत आणि अजून काय काय लिस्ट आहे बनवलेली? ते फोन मध्ये पडले. अच्छा, तर ठीक आहे. चला आपण आता हे सगळं घेऊन येऊया. आता आम्ही सोसायटीच्या बाहेर पडतोय. अरे पकडता येते त्याच्यामुळे एकदम ते व्हायब्रेशन त्याचं वजन जास्त झालं ना. पकडू शकतेस? आता आपण शॉप मध्ये मिळू. आता आपण भूगावला आलोय. हे भूगावचं मंदिर आहे आणि इथे आपण सगळ्यात आधी फुलं घेणार आहोत. फुलं फुलं फुलं. काय मंदिर दाखवतोयस का? तुला आवडतं का मंदिर? तू येतोस का रोज? रोज नाही येत पण कधी कधी येतो मी. कोणासोबत येतोस? आजी. आजी रोज येते का तुझी? आजी नाही, आजी रोज येते. ओके. चला आता आम्ही उतरणार आहे. ठीक आहे. आता आम्हाला एक आता फुलवाला दिसलेला आहे आणि इथे फायनली आम्ही आता फुलं घेतोय. किती रुपयाला आहे भाव? काय 100ला 100. 100. 1.25 किलो द्या मला. फुलं घेतोय आरो गाडीतच बसून आहे. आता आम्ही फ्रूट आणि व्हेजिटेबल खायला. खरं तर आम्हाला आता फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स घ्यायला जायचं होतं पण रस्त्यात काय दिसलं आरो आपल्याला? वडापाव आणि समोसावाला. नाही पण सॉरी ढोकळा आणि समोसावाला. हा पण आपण आज काय घेणार आहोत? ढोकळा आणि समोसा. नाही, समोसा नाही आज. अरे बाबा नाही, समोसा नाही. आता आपण श्रीराम मिठाईवालेवर आलोय. भूगावचे प्रसिद्ध. ढोकळा फ्रेश आहे का बघ? अर्धा किलो ढोकळा द्या ना. समोसा. रसमलाई कशी दिली? रसमलाई आधा किलो रसमलाई. काय पाहिजे? अरे तू रेकॉर्ड होतोय बरं असं. पटापट. आता फायनली आपण भाजी घ्यायला आलोय. सगळं सामान घेऊन आता आपण आलोय घरी शॉपिंग करून आणि खमंग वास येतोय. हर्षदा काहीतरी बनवते असं वाटतंय. काय चाललंय? पळाला. काय चाललंय? आजचा काय मेनू आहे? काहीतरी आज पुरणपोळी, भजे, वडे, कोशिंबीर, 2 भाज्या, बटाट्याची भाजी, पोळी असा मेन्यू आहे. आणि स्वीट मध्ये काय तेच मेन राहिलं ना? पुरणपोळी आणि रसमलाई. आम्ही आत्ता रसमलाई घेतला. तो पण एक मेनू आहे. आरवसाठी रसमलाई. ग्रेट ग्रेट ग्रेट. हाय या दरवाजा उघडा आहे. कोण आहे? अरे सोनू आली. थँक्यू. ही कुठं भेटली तुला? ही बाहेर होती झोपलेली. हो का? रे वा, थँक्यू. कोण आलं बघ? श्रेयस दादा आलाय बहुतेक. श्रेयस दादा आहे का? नाही. हॅपी बर्थडे काका.
अरे श्री, थँक्यू. अरिंजय तू पण. हे आरवचे फ्रेंड्स आलेत. मला वाटलं श्रेयस आला. काय आणलंस रे बाबा तू हे मला? तुमचा बर्थडे दाखव. आम्ही एक ब्लॉग बनवतोय. ऍक्च्युली हे स्टार्टिंगचे, हा. त्यानंतर हे उघडल्यानंतर हॅपी बर्थडे हरीश काका. देन यू आर हिलॅरियस म्हणजे फनीएस्ट. ओके. ऑसम, रिअली नाईस, इन्स्टंट कॅचअप म्हणजे कोणत्या पण गोष्टीत पटकन ते कॅचअप करणं. ओके. सुपर्ब, हॅपी, विश यू अ ब्लेस्ड बर्थडे, हॅपी दसरा. अरे वाह, गोलमाल है भाई, कुछ गोलमाल है. काहीतरी चाललंय. काय मस्त. आरव रांगोळी काढतोय. अरे यार बाबा तू सगळ्यांना विचारतो इकडे, मला कळलं नाही. तुझी रांगोळी पाहायला आलं. द्या. कार धु. बाबा आता आपली नवीन कार धुवायला जातात, जी की आहे ग्रँड विटारा. हे बघा कसं धुतायत. ही त्यांची स्टाईल आहे आमच्या बाबाची. हे बघा कसं धुतात ते. पहिलं पाणी टाकायचं, मग पुसायचं. हे बघा. आणि बघा पहिले ते बाईक जात आहे बघा, ते पडून गेलं. चल बाबा टाटा. कार साठी हार बनवला आहे. श्रेयस आलेला आहे. हॅपी बर्थडे मामू. थँक्यू. श्रेयस आणि हे बघा आता आमची विटारा पूजा होते. हे बघा Make it. Do it, make it. चला, झालं का तुमची फायटिंग? नेक्स्ट स्टॉप असेल आपला आता भुगावचं मंदिर. जय. थोडं एक्सटेंड करू का? विलासिनी जिष्णुनुते भगवती
घरी वापस मंदिरात गरम पाणी. आरवमुळे जिंकतोय तू, नाहीतर नेहमी हारतो हरीश. आपण कुठे निघालोय? 24 कॅरेट. 24 कॅरेटला. आरव, श्रेयस, सोनू, हर्षदा, आई आणि मी, आम्ही सगळे आता निघालो 24 कॅरेट. फोडायचं ते त्यांनी कट करताना. मस्त केक आणलाय हा सोनूने, केक मॅनचा. काय नाव लागलं की त्याला.